जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळणार होता तो 31 तारखेपर्यंत मिळणार होता। त्याचं नेमकं काय झाले मित्रांनो? कृषी मंत्र्यांनी आश्वासन दिले होते की 31 मार्च पर्यंत 25% पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होईल, परंतु आता 10 ते 15 दिवस उलटून गेले पण पीक विम्याचे वितरण झाले नाही। तर मग पीक विम्याचे काय झाले? पीक विम्यावरती सरकार बोलायला तयार नाही, कृषी विभागातून कोणी सांगायला तयार नाही। त्यामुळे पीक विम्याचे वितरण नेमकं किती तारखेला होणार आहे याच विषयावर आपण आज जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, माहिती हे महत्त्वपूर्ण आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पीक विम्याबद्दल आणि शेतकरी योजनेबद्दल तुम्हाला अपडेट ही सगळ्यात अगोदर कळत जाईल। तर मित्रांनो, चला आपण आता बघूया। तर मित्रांनो, राज्य सरकारने 2023 साठी सर्वसमावेशक पीक विमा सुरू केला। या योजनेअंतर्गत शासनाने पूर्वी जे प्रीमियम भरावे लागत होते ते प्रीमियम राज्य सरकार भरणा करत होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 1 रुपया भरावा लागत होता। 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा लाभ घेता येत होता। परंतु मित्रांनो, आता प्रॉब्लेम काय झाला? 1 रुपयामध्ये योजना आली, ती चांगल्या प्रकारे 1 वर्ष राबवली गेली। त्यानंतर काय झाले तर पीक विम्याची पॉलिसी काढली होती आणि पॉलिसी अप्रूव्हल देखील झाल्या होत्या आणि 25% मंजूर देखील करण्यात आल्या आणि मंजूर होऊन 5-6 महिने देखील झाले, परंतु अजून देखील वितरण शेतकऱ्यांना झालेले नाही। मग पीक विमा अडकला कुठे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। तर मित्रांनो, विरोधकांच्या लक्षात आले की राज्य सरकार विमा कंपन्यांना जो प्रीमियम भरत होते तो आतापर्यंत भरलेला नाही आणि आता झालेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात सरकारला चांगले धारेवर धरले आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी उत्तर देताना सांगितले की जो काही सरकारचा हिस्सा आहे तो आम्ही विमा कंपन्यांना वितरित करू आणि 31 मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती विम्याचे पैसे वितरित करू। परंतु आता 10 ते 15 दिवस झाले पण अजून पर्यंत विम्याचे पैसे शेतकऱ्यांना आलेले नाही। तर मग विमा कधी येणार, कधी जमा होणार? तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आजपासून पीक विमा पडणार खात्यावर। हे लोकमतचे वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्रामध्ये आणि माध्यमातून सांगण्यात आले आहे की आजपासून म्हणजेच 9 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सोयाबीन उत्पादनासाठी जवळपास 268 कोटी रुपये, कापूस उत्पादनासाठी जवळपास 53 कोटी, तर तूरसाठी 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। तर 9 एप्रिल पासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशा प्रकारची माहिती कृषी विभागाने दिली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली असेल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि येत्या 4 ते 5 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा हा जमा होणार आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा मित्रांनो। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।